आपल्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। श्रोत्यांनो, मागच्या अध्यायात आपण पाहिले की दुर्धन्वा राजा जंगलात शिकारीसाठी गेला असता तिथे एका पोपटाने त्याला मनुष्यवाणीत उपदेश केला आणि सावध होण्यास सांगितले। राजाच्या चिंतेचे कारण जाणून घेण्यासाठी जेव्हा वाल्मिकी ऋषी राजमहालात आले तेव्हा त्यांनी सांगितले की तो पोपट म्हणजे राजाचा पूर्वजन्मीचा मुलगा शुभदेव आहे। आजच्या 7व्या अध्यायात आपण राजा दुर्धन्वा याच्या पूर्वजन्माची रंजक कथा ऐकणार आहोत। चला तर मग शांत चित्ताने ही कथा ऐकूया। वाल्मिकी मुनी दुर्धन्वा राजाला पुढे सांगू लागले की, हे राजा, पूर्वजन्मी तू द्राविड देशात राहणारा एक अत्यंत गरीब ब्राह्मण होतास। तुझे नाव सुदेव असे होते। तू धार्मिक, सदाचारी आणि वेदांचा अभ्यास करणारा होतास। तुझी पत्नी गौतमी ही सुद्धा अत्यंत सुस्वभावी आणि पतिव्रता स्त्री होती। सुदेव आणि गौतमी अत्यंत गरिबीत आपले जीवन जगत होते। त्यांना एक पुत्र होता, त्याचे नाव शुभदेव होते। जरी सुदेव धार्मिक होता तरी गरिबीमुळे आणि परिस्थितीमुळे त्याच्या हातून कळत नकळत पुरुषोत्तम मासाचे म्हणजेच अधिक महिन्याचे व्रत पूर्णपणे टळले होते। परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला या पवित्र महिन्याचे नियम आणि स्नान करता आले नव्हते। सुदेव आणि त्याच्या पत्नीने गरिबीतच आपले दिवस काढले आणि वृद्ध झाल्यावर ते दोघेही मरण पावले। परंतु जरी सुदेवाच्या हातून थेट व्रत घडले नव्हते तरी त्याच्या मनात पुरुषोत्तम मासाबद्दल अत्यंत आदर आणि भक्ती होती। त्याने आयुष्यात कधीही कोणाचे वाईट केले नव्हते। याच सुकर्मामुळे आणि देवाच्या कृपेने सुदेवाचा आत्मा या जन्मी हेहय देशाचा पराक्रमी राजा दुर्धन्वा म्हणून जन्माला आला। तसेच त्याची पत्नी गौतमी हिने या जन्मी राणी गुणसुंदरी म्हणून जन्म घेतला। पूर्वजन्मीच्या त्या साध्या आणि प्रामाणिक भक्तीच्या पुण्याईमुळेच तुम्हाला या जन्मी हे अपार राजवैभव, ऐश्वर्य आणि सुखी कुटुंब लाभले आहे। हे ऐकून दुर्धन्वा राजाने वाल्मिकी मुनींना हात जोडून विचारले की, हे मुनिवर्य, जर मी पूर्वजन्मी सुदेव नावाचा ब्राह्मण होतो आणि माझी पत्नी गौतमी होती तर आमचा तो मुलगा शुभदेव या जन्मी पोपट का झाला? त्याने पोपटाचा जन्म का घेतला आणि मला जंगलात येऊन उपदेश का केला? वाल्मिकी मुनी हसले आणि म्हणाले की, राजा, तुझा मुलगा शुभदेव पूर्वजन्मी अतिशय हुशार आणि ज्ञानी होता। आई वडिलांच्या निधनानंतर त्याने देवाच्या भक्तीत आपले लक्ष केंद्रित केले होते। परंतु तरुण वयात त्याच्याकडून एक चूक घडली। एका ऋषींच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असताना त्याने त्यांच्या एका नियमाचे उल्लंघन केले। ऋषींनी त्याला रागवले आणि एकाग्रता न दाखवल्यामुळे त्याला पोपट होण्याचा शाप दिला। ऋषींच्या त्या शापामुळे शुकदेवाला या जन्मी पोपटाचा जन्म घ्यावा लागला। परंतु पोपटाचा जन्म मिळूनही त्याला त्याच्या पूर्वजन्माचे ज्ञान होते। त्याला माहित होते की त्याचे आईवडील आता राजा आणि राणीच्या रूपात जन्माला आले आहेत आणि ते सर्व सुखवैभवात देवाचा विसर होऊन केवळ विलासात मग्न आहेत। आपल्या माता पित्याला या भौतिक सुखातून बाहेर काढून मोक्षाचा मार्ग दाखवावा आणि पूर्वजन्मी राहिलेले पुरुषोत्तम मासाचे व्रत या जन्मी त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यावे, याच उद्देशाने त्या पोपटाने जंगलात येऊन तुला सावध केले होते। तो तुला जागे करण्यासाठीच तिथे आला होता। वाल्मिकी मुनींचे हे बोलणे ऐकून राजा दुर्धन्वा आणि राणी गुणसुंदरी यांचे डोळे उघडले। त्यांना आपल्या पूर्वजन्माची जाणीव झाली आणि त्या पोपटाबद्दल म्हणजेच आपल्या पूर्वजन्मीच्या पुत्राबद्दल मनात प्रचंड प्रेम आणि कृतज्ञता निर्माण झाली। राजाने वाल्मिकी मुनींच्या चरणांवर डोके ठेवले आणि म्हणाला की, मुनिवर्य, तुम्ही माझे डोळे उघडले। आता तुम्हीच मला मार्ग दाखवा। या जन्मी मी पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे करावे आणि माझ्या पुत्राची शापातून कशी मुक्ती होईल ते मला सांगा। वाल्मिकी मुनी म्हणाले की, राजा, आता लवकरच पवित्र अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास येत आहे। तू आणि राणीने मिळून या महिन्यात अत्यंत निष्ठेने व्रत करावे, विष्णूंची पूजा करावी आणि दानधर्म करावा। या व्रताच्या पुण्यामुळे तुम्हाला परमगती मिळेल आणि तुमच्या पुत्राचा शापही नष्ट होईल। श्रोत्यांनो, हा 7वा अध्याय इथेच समाप्त होतो। राजा दुर्धन्वा आता पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे करणार आणि त्याच्या पुत्राला पोपटाच्या योनीतून मुक्ती कशी मिळणार हे आपण पुढच्या म्हणजेच 8व्या अध्यायात ऐकणार आहोत। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अध्यायात।